कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। मे महिन्यात इंद्रधनुष्याचा चमत्कार। खेडमध्ये सह्याद्रीच्या रांगांवरती अवकाळी पावसात इंद्रधनुष्याचे दर्शन। राजापूरमध्ये डंपर आणि क्रेटा कारचा भीषण अपघात। अपघातात कारचे झाले मोठे नुकसान। माणगाव चेरवलीमध्ये साई भंडारा उत्साहात संपन्न। चेरवलीतील साई भंडारा सामाजिक सलोख्याचे प्रतीक। साई भंडारा सर्व धर्म जात पात निर्मूलनाचा आदर्श। आणि दगडूशेठ गणपती बाप्पा समोर शहाळे महोत्सव साजरा। 5000 शहाळ्यांमध्ये दगडूशेठ विराजमान। बाप्पाला 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य। आता पाहूया सविस्तर वृत्त। मे महिना आणि त्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती इंद्रधनुष्याचे दर्शन हे ऐकायला जरी विस्मयकारक वाटत असलं तरी याचं सजीव चित्र रविवारच्या सायंकाळी खेड तालुक्यातील गावकऱ्यांनी पाहिलंय। सायंकाळी दिवस मावळत असताना सुरू झालेल्या रिमझिम अवकाळी पावसात सह्याद्रीच्या खोऱ्यात इंद्रधनुष्याची रंगीबिरंगी कमान स्पष्ट दिसून आली। अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या दुर्मिळ दृश्याचे फोटो आणि व्हिडिओ कैद केले। ग्रामस्थांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून कधीही मे महिन्यात इंद्रधनुष्य पाहिले नव्हते। हे दृश्य पहिल्यांदाच अनुभवायला मिळाले। सामान्यतः इंद्रधनुष्य पावसाळ्याच्या उत्तरार्धात विशेषतः श्रावण महिन्याच्या दरम्यान दिसतं, मात्र यंदा उन्हाळ्यामध्येच खेड परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे नयनरम्य दृश्य अनुभवता आलं। सह्याद्रीच्या रांगांमध्ये सुरू असलेला रिमझिम पाऊस आणि त्यात झळकत असलेले इंद्रधनुष्य निसर्गाच्या या अनपेक्षित भेटीने खेडकर मंत्रमुग्ध झालेत। हवामानातील या बदलामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असतानाच निसर्गप्रेमींसाठी हे दृश्य मात्र एक अविस्मरणीय क्षण ठरले आहे। राजापूरमध्ये डंपर आणि क्रेटा कारचा भीषण अपघात झाला आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कार आणि डंपर यांच्यात वाटूळ येथे अपघात झालाय। अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून वाटूळ येथे सर्व्हिस रोड नसल्याने महामार्गावरती सतत अपघात होत आहेत। सर्व्हिस रोडची मागणी सध्या येथील नागरिक करीत आहेत। कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते। या चर्चा सत्रात सुरक्षित आणि कार्यक्षम रेल्वे परिचालन राखण्यासाठी सतर्कता, वेळेवर घटनांची माहिती देणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे या महत्त्वाच्या भूमिकेवरती मार्गदर्शन करण्यात आले। सतर्कतेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले। या अंतर्गत 12 कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुकरणीय सतर्कतेबद्दल सन्मानित करण्यात आले आणि कर्तव्यावर असताना सुरक्षिततेशी संबंधित घटनांनंतर त्वरित उपाययोजना केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्रे आणि जागेवर रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले। कोकण रेल्वे नेटवर्कमध्ये नियोजित 12 सुरक्षा चर्चासत्रांच्या मालिकेतील हा पहिलाच कार्यक्रम होता। सर्व स्तरांवरती सुरक्षिततेची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी बेलापूर, रत्नागिरी आणि कारवार येथे प्रत्येकी 4 चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे। समस्त माणगाव तालुकावासियांची ओम सिद्धी साई दिंडी कोकण सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शेकडो साई भक्तांनी साई पालखीसह पदयात्रा सुमारे 400 ते 500 किलोमीटर पायी प्रवास करत श्री क्षेत्र शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले। हा प्रवास सुमारे 10 दिवसांचा होता। पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर स्वगृही परतताना साई भक्त शिर्डीमधून साईबाबांनी शेकडो वर्षांपूर्वी भंडारासाठी पेटवलेली धुनी घेऊन येतात आणि त्यानंतर साई भक्तांकडून सालाबाद प्रमाणे चेरवली शाखेकडून साई भंडारा करण्यात येतो। या साई भंडाऱ्यात हजारो साई सेवक सहभागी झाले। हा साई भंडारा चेरवली ग्रामदैवत बापूजी मंदिर येथे संपन्न झाला। चेरवली येथे होणारा साई भंडारा हा उत्सव सामाजिक एकता, सामाजिक सलोखा आणि सर्व धर्म समभावतेचा संदेश देणारा व शिर्डी स्वस्वरूप सद्गुरू साई बाबांचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी साई सेवकांकडून केला जातो। ओम साई दिंडी कोकण नानोरती शिर्डी ही आमची दरवर्षीची पदयात्रा असते। हे 12वे वर्ष आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी भंडारा साजरा करत आहोत। भंडारा मागं लोकांना साईबाबांचा एकच संदेश आहे, सर्व धर्म समभाव असा हा भंडारा असतो। त्यामुळे लोक आनंदाने या भंडाऱ्याला आपलं प्रसाद म्हणून आनंदाने भरघोस लोक येत असतात आपल्याकडे आणि सालाबादप्रमाणे हा भंडारा आम्ही हा मोठ्या प्रमाणात साजरा करतो।
सद्गुरू दिगंबरानंद सरस्वती यांचा सत्संग कार्यक्रम कोंडगाव येथील त्यांच्या घरी पार पडला। 9 मे ते 11 मे या दरम्यान मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला। नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी महाराजांचा मठ व श्री दत्त मंदिर आहे। या ठिकाणावरून बाबांचे आध्यात्मिक, हिंदू जनजागृती, नशामुक्ती आदी कार्य अखंडपणे सुरू असते। त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यात आपले कार्य पोहोचवले आहे। त्यामुळे महाराजांचे हजारो अनुयायी आहेत। आपल्या गावात सुद्धा हे कार्य अविरतपणे झाले पाहिजे या हेतूने वर्षातून एकदा साखरपा गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। दास दिगंबर स्वामी यांच्या कार्याचे गुणगान यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। सन 1990 साली या संस्थेची स्थापना झाली। पूर्वी NL2 मध्ये ही संस्था बाबांच्या घरीच कार्यरत असायची, परंतु काही कालानुसार आम्हाला सन 1994 साली काही ह्या संस्थेला जागा अपूर्ण पडू लागल्यामुळं आम्ही एक सिडकोकडे जागेची मागणी केली। त्यावेळेस संस्था 1989 साली संस्था रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर 1994 साली आम्ही सिडकोकडे अर्ज केला। त्यावेळेस दीक्षित मॅडम त्या ठिकाणी होत्या आणि काही कालावधीनुसार सन 2000 साली आम्हाला ती जागा, दत्त मंदिराची जागा आम्हाला मिळालेली आहे। कितीतरी पूर्ववत जे विनाशाकडे गेलेले संसार, जे व्यसनमुक्ती करण्याचं कार्य बाबांनी केलेलं आहे, ते 89 सालापासून अनेक लोकांचे उद्ध्वस्त संसार झालेले त्यांनी पूर्वपथावर आणण्याचं कार्य, म्हणजे आजपर्यंत जो लाखो समाज त्यांनी आज उद्ध्वस्त संसार पूर्वपथावर आणण्याचं कार्य, हे मोठं कार्य बाबांनी केलं। व्यसनमुक्तीचं कार्य केलं। त्याच्यानंतर प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालून काय परमार्थ कसा साधायचा, प्रपंच कसा साधायचा, एका नाण्याच्या 2 बाजू या कशा आपल्याला करता आल्या पाहिजे, काय आपण परमार्थ कसा करावा, संसारातून वेळ कसा काढावा, असे विविध प्रकार त्यांनी केलेले आहेत। बाबांनी ती एका नाण्याच्या 2 बाजू सांगण्याचं कार्य आम्हाला दाखवून दिलं। वैष्णव वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्याकरता आरोग्य संपन्न भारताकरिता दगडूशेठ गणपती बाप्पा समोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी 5000 शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला। श्री गणेशाचे विविध लीला स्वरूप अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते। त्यापैकी एक म्हणजे पुष्टीपती विनायक अवतार। पुष्टीपती विनायक जयंती निमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता। गाभाऱ्यासह सभा मंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती। पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा गणपती चरणी अर्पण केली। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज पुष्टीपती विनायक जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि या निमित्ताने गणपती बाप्पांना शहाळ्याचा महानैवेद्य समस्त भक्तांच्या वतीने आपण अर्पण केलेला आहे। पहाटे 4 ते 6 या ठिकाणी गायिका सानियाताई पाटणकर यांचा स्वराभिषेक बाप्पांना संपन्न झाला। या ठिकाणी अभिषेक, गणेशाग असे धार्मिक विधी देखील संपन्न होणार आहेत आणि सायंकाळी सूर्यास्त समयी गणपती बाप्पांची जी क्रियाशक्ती आहे, सकल ऐश्वर्य पद प्रतिष्ठा जी प्रदान करते आणि जी माया निर्माण करते, अशी देवी सिद्धिमाता, तिचा जन्मोत्सव देखील या मंदिरामध्ये गाणपत्य संप्रदायानुसार आज संपन्न होणार आहे। सर्व भक्तांनी बाप्पांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।